रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे बंधू यांनी वंचित बहुजन आघाडीला एक पत्र लिहिलंय आणि त्यामुळे अमरावती मतदारसंघामध्ये वंचितमध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आलाय। अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना वंचितने पाठिंबा दिला होता, मात्र तरीही आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी मागे घेण्याचा आपला निर्णय ठाम असल्याचं म्हटलंय। वंचितचा पाठिंबा देण्याचा प्रयत्न हा अत्यंत खोटा आणि चुकीचा आहे असं आनंदराज आंबेडकर यांनी पत्रामध्ये म्हटलंय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी वंचितच्या कार्यकर्त्यांनी सहभागी न होण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या असा आरोप करण्यात आलाय। आनंदराज आंबेडकरांनी एक पत्र लिहिले वंचितला, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पाठिंबा देण्याचा तुमचा प्रयत्न हा खोटा, चुकीचा आणि जनतेची दिशाभूल करणार आहे। माझ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ नये अशा सूचना आणि ताकीद देण्यात आली होती। मतविभागणी होऊन भाजप सरकार येऊ नये म्हणून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय मी घेतलाय। आता यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय। आपण उशिरा दिलेल्या पाठिंब्याबाबत पुन्हा एकदा आभार। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे दूरध्वनीवरून आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश, नेमकं काय सुरू होतं आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आणि हे सगळं इतक्या टोकाला का पोहोचले? आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलंय तर आंबेडकर बंधूंमध्ये अंतर्गत कलह आहे। राजकारण असेल व दुसऱ्या गोष्टी असेल, याच्यावरून राजकारण आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये दुरावा आहे असं ऐकतो। मात्र प्रत्यक्षात आता ऐन निवडणुकीत आपल्याला हा सगळा कलह आहे तो दिसून येतोय। आनंदराज आंबेडकर यांनी स्वतः अमरावतीमधून उमेदवारी अर्ज भरला होता। त्यांनी वंचित बहुजन आघाडीला आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी 3 दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं। मात्र 3 दिवस त्या पत्राला कोणताही रिप्लाय न देता आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला। मात्र ते काही शेवटची वेळ होती उमेदवारी अर्ज भरण्याचा, तो शेवटचे काही तास उरले होते, त्यामध्ये त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा हा खोटा आहे, जनतेची दिशाभूल करणारा आहे असं पत्र आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला लिहिलेलं आहे। त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की 3 दिवसापूर्वी मी तुमच्याकडे पाठिंबा मागितला, मात्र कोणताही त्याबद्दल रिप्लाय देण्यात आलेला नाही आणि आज अखेर तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला। मात्र माझी उमेदवारी ज्या वेळेला भरली त्यावेळेला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ नका अशा सूचना देखील केल्या होत्या असं देखील त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। आणि त्यामुळे सध्या वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेमध्ये वादविवाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पूर्वी देखील ऐकलं होतं की आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये राजकारणासंदर्भात किंवा राजकीय ज्या घडामोडी घडतात यामध्ये वादविवाद आहेत। मात्र प्रत्यक्षात आता आपण पाहिलं तर ऐन निवडणुकीमध्ये हा वादविवादाचा पुन्हा प्रश्न, नवा अंक आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो। अल्पेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।